असं म्हणतात की प्रत्येक निवडणूक आपला एक स्वतःचा चेहरा, आपली एक स्वतःची स्टाईल आणि एक वातावरण घेऊन येत असते। किंवा काही वेळा असं सुद्धा होतं की काही ठिकाणची निवडणूक कशी लढवली जाते याचा एक पॅटर्न ठरलेला असतो। उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये असं मानलं जातं की कोल्हापूरकर हे निवडणूक कुणाला जिंकवायला नाही तर कुणाला तरी पाडायचं, कुणालाचा तरी कार्यक्रम करायचा या हेतूनं हे ठरवून हा निर्णय घेऊन मतदान करत असतात। आणि मग त्यांचं ठरलेलं असतं आणि पुढे काय होतं त्याची उदाहरणं आपण पाहिलेली आहेत। जर का कोणी दबाव आणायचा प्रयत्न केला तर त्याच्या बरोबर उलटी लाट आणि उलटा प्रतिसाद देण्याची परंपरा सुद्धा कोल्हापूरनं दाखवून दिलेली आहे। असाच एखादा जिल्हा मला पटकन आठवणारा म्हणजे नगर जिल्हा सुद्धा सांगता येईल। मात्र या पलीकडे असे काही वेचक उदाहरणं देण्याच्या पलीकडे यावेळी मात्र असं वाटतं की महाराष्ट्राने यावेळचा पॅटर्न हा पाडण्याचा ठरवलाय। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपला हा खास कार्यक्रम चर्चा तर होणारच, ज्यामध्ये आपण दरवेळी चर्चेतला विषय घेत असतो, आजूबाजूच्या घडामोडींचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, मांडण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आजचा विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे यंदा महाराष्ट्रानं जिंकवायचं यापेक्षा पाडायचं ठरवलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे यावेळची निवडणूक महत्त्वाची आहे। भाजपनं स्वतःसाठी 400 पार, खरं तर एनडीएसाठी 400 पार, स्वतःसाठी 370 जागांचं टार्गेट देशभरात ठेवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत। जर का 400 पारचा आकडा करायचा असेल एनडीएला, भाजपला 370 गाठायचा असेल तर उघड आहे की महाराष्ट्र जो जवळपास उत्तर प्रदेश, बिहार यांच्यासारख्या, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश या उत्तरेतल्या राज्यांच्या नंतर जास्त जागा असणारं एक महत्त्वाचं राज्य आहे नर्मदेशा खालचं। त्यामुळे इथे सगळ्या देशाचं लक्ष हे तर आपण जाणतोच। मग अशा महाराष्ट्रामध्ये सध्या चित्र काय आणि हे चित्र, त्याचं विश्लेषण, त्याच्याबद्दलचं आकलन करून घेण्याच्या आधी आपल्याला हे बघावं लागेल 2014 आणि 2019ला या महाराष्ट्रानं काय केलं होतं। 2014 आणि 2019ला भारतानं खरं तर भाजपला, महायुतीला, तेव्हाच्या युतीला भरघोस प्रतिसाद दिला होता आणि विक्रमी संख्येनं खासदार सुद्धा या दोन पक्षांचे पाठवले होते। उत्तम प्रतिसाद त्यांना मिळाला होता आणि महाराष्ट्र हा एनडीएतला एक महत्त्वाचा भाग ठरला होता। इंडियाच्या सरकार स्थापनेच्या सगळ्या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग ठरला होता, कारण तेवढ्या प्रमाणात इथून खासदार पाठवले गेले होते भाजप आणि शिवसेनेसाठी। त्याला कारणं सुद्धा होती। 2014ला तर पूर्णतः काँग्रेस आणि यूपीएच्या विरोधातलं वातावरण होतं। 2019ला त्याच्या जोडीला पुन्हा एकदा मोदींवरती विश्वास ठेवला गेला, मोदींचा चेहरा दाखवला गेला आणि मोदी नाही तर अन्य कोण हा प्रश्न बहुधा जनतेला पटला असेल आणि याचे पडसाद, याचे परिणाम महाराष्ट्रावर सुद्धा दिसून आले आणि देशभरामध्ये 300 पार भाजप गेली आणि सगळ्याच राजकीय पंडितांना तेव्हा धक्का सुद्धा बसला होता। आज 2024 मध्ये भाजपनं म्हटलेलं आहे की त्यांच्यासाठी 370 आणि देशभरामध्ये 400 पार एनडीए अशा प्रकारे आपल्याला सीट्स मिळवायच्या, जागा मिळवायच्या आहेत आणि प्रचंड बहुमतानं यावेळचं सरकार आलं पाहिजे, मोदींची हॅट्रिक झाली पाहिजे असं भाजपला वाटतं, मित्रपक्षांना वाटतं। महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती आहे का? एक पत्रकार म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढारी न्यूजच्या निमित्तानं आपण जो मुद्दा लोकसभेचा कार्यक्रम घेतला त्यानिमित्तानं फिरता आलं। आजही पत्रकारांशी बोलता येतं, इतरांची मतं जाणून घेता येतात। ते पाहत असताना लोकांमध्ये काय चाललंय याचा आपण जेव्हा कानोसा घेतो, धांडोळा घेतो, तेव्हा ज्या काही गोष्टी जाणवतात ते चित्र मात्र जरा वेगळं आहे असं वाटतं आणि ते सांगायचा इथे मी प्रयत्न करतोय। जसं आपण मगाशी म्हटलं तसं प्रत्येक निवडणुकीचा एक चेहरा असतो, एक स्टाईल असते, लोकांनी ती निवडणूक कधी कधी हातात घेतलेली असते आणि लोक चित्र पूर्ण बदलू शकतात। पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे थोडं जुनं आहे पण मुंबईमध्ये एकेकाळी सखा पाटील मुंबईचे सम्राट मानले गेले होते। त्यांना जेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी पाडलं होतं त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांनी घोषणा दिली होती की होय, तुम्ही सखा पाटलांना हरवू शकता आणि चित्र पालटलं होतं। इमर्जन्सी नंतर, आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव सुद्धा झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा धक्कादायक निकालांची परंपरा बघायला मिळालेली आहे। अशा वेळी कधी कधी निवडणूक जनता हातात घेते हे जितकं खरं आहे, त्याच वेळी जनता कधी कधी निवडणूक सोडून देते हे सुद्धा खरं आहे। अतिशय उदासीन सुद्धा तिचा प्रतिसाद राहिलेला आहे आणि म्हणूनच असं मानलं जातं की जेवढं वोटिंग पर्सेंटेज जास्त तेवढा सत्तांतराचा, सत्ता बदलण्याचा संभव जास्त, जितकं वोटिंग पर्सेंटेज कमी तेवढं जनता जैसे थेला प्रतिसाद देण्याची शक्यता जास्त। आता महाराष्ट्रामध्ये वोटिंग पर्सेंटेज काय आहे आपल्याला माहित नाही, कारण अजून 4 टप्पे पार पडायचे। देशभरामध्ये महाराष्ट्रातले 4, देशातले 5 टप्पे। पण आता मग नेमकं चित्र काय वाटतंय?
आत्ताचं चित्र आहे ते जनतेला 2000 खास करून 19ची ताजी आकडेवारी आपल्या समोर आहे. त्यावेळी जनतेने ठरवलं होतं की यांना निवडून द्यायचंय आणि त्या दृष्टीने इतर पक्षांची जवळपास धुळधाण उडवत भाजप आणि शिवसेनेला जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र असं वाटतं की जनतेनं कोणत्या पक्षाच्या बाजूला असण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या पातळीला त्या लोकसभा मतदारसंघामध्ये पाडायचं मात्र ठरवलेलं आहे. हा महाराष्ट्राचा पॅटर्न असावा असं वाटण्यासारखी काही चिन्ह आहेत. याला कारण सुद्धा आहेत. गेल्या काही काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये पक्ष फुटले, जी काही त्याची कारणं असतील ती माणसं इकडून तिकडे गेली, कालपर्यंत इकडे होते आज दुसऱ्या पक्षात आहेत, कालपर्यंत हे यांच्यावरती टीका करत होते आता ते त्यांच्या पक्षात आहेत. अगदी ताजं उदाहरण एकदम सांगायचं झालं तर एकनाथ खडसे जे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्यावेळी त्यांचं एक भाषण, एक वाक्य सुद्धा खूप गाजलं होतं, माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. आता ते म्हणतात की तात्पुरता राग होता आणि आता मी पुन्हा माझ्या घरी चाललेलो आहे. आणि अशी अनेक उदाहरणं सांगता येतील ज्याच्याबद्दलची चर्चा सुद्धा खूप झालेली आहे. हे सगळं जनता स्वीकारत नाहीये असं चित्र या निमित्तानं बघायला मिळतं. पत्रकारांशी बोलताना, स्थानिक जनतेशी बोलताना सुद्धा जाणवतं ते हे की जो मतदान करणारा, प्रत्यक्ष बाहेर येणारा वर्ग आहे त्याला हे खटकतंय, त्याच्या मनाला हे खटकतंय. कारण भारतातला मतदार हा भावनेवर मतदान करणारा आहे, हे अनेकदा दिसून आलेलं आहे. मग ती भावना 2014च्या वेळी जनलोकपाल आंदोलनामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधातली असेल, निर्भया प्रकरण घडून गेलं होतं, 26/11चा राग मनामध्ये होता आणि या सगळ्याच्या जोडीला स्फोट झाला तो अण्णा हजारेंच्या आंदोलनानं. यावेळी तसं आंदोलन जरी नसलं तरी काही घटना मात्र या मधल्या काळात घडत होत्या, लोकांसमोर ते येत होतं. मग तो अगदी देशाच्या पातळीचे काही विषय असोत, मग तो मणिपूरचा असेल, मग तो बेबंदपणे होणाऱ्या पक्षांतरांचा असेल, अरविंद केजरीवाल यांच्यातले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होतील न होतील हा पुढचा भाग आहे. मात्र मुख्यमंत्र्याला थेट जेलमध्ये टाकलं जात आहे आणि त्याचवेळी काही जणांवरती ज्यावेळी कारवायांची घोषणा होत होती, आरोप होत होते, ते मात्र तुमच्या पक्षात येत आहेत, भाजपमध्ये येत आहेत, हे सुद्धा लोकांना दिसत होतं. इलेक्ट्रोल बॉन्डच्या बाबतीतला तथाकथित घोटाळा, त्याची तर प्रचंड चर्चा सुरू आहे. या सगळ्याचे पडसाद देशाच्या पातळीला जसे पडतायत, ज्याला आपण राष्ट्रीय पातळीला म्हणू, पण तसे ते महाराष्ट्राच्या मतदारसंघांच्या पातळीला सुद्धा पडतायत. प्रत्येकाचा एक वोट शेअर असतो, तो मान्य करून सुद्धा, प्रत्येकाच्या स्वतःच्या काही विशिष्ट जागा असतात त्या मान्य करून सुद्धा सध्या मात्र महाराष्ट्राचं राजकारण आणि त्याचं वातावरण हे नकारात्मक आहे, ते सकारात्मक पातळीचं नाहीये. एक म्हणजे ह्याच्यातले ज्या काही घटक जाणवतात ते लोक चिडलेले, जसं मी तुम्हाला म्हणालो तसं लोक जसे चिडलेले आहेत. वस्तुतः ह्याच्यात एक इकडे नमूद केलं पाहिजे, खरं तर काही गोष्टींचे फायदे लोकांना थेट मिळालेले आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रात फिरत असताना तो समृद्धी महामार्ग असेल, विविध ठिकाणी झालेली रस्त्यांची कामं असतील, विविध योजनांचे थेट लाभार्थी सुद्धा असतील, नाही अशातला भाग नाही आहे. हे जरी खरं असलं तरी जसं मी म्हणालो तसं भावनेचा जेव्हा उल्लेख येतो त्यावेळी अशा लाभांचे प्रत्यक्ष फायदे, भौतिक फायदे, प्रत्यक्ष फायदे हे थोडे बाजूला पडतात आणि नॅरेटिव्ह सेट करणं मुद्दा महत्त्वाचा होऊन जातो आणि मतदान तिथे फिरू शकतं आणि ते इथे होताना दिसते. उदाहरणार्थ तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर शिवसेना हा तर हिंदुत्ववादी पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण आज मुसलमानांसाठी, मुस्लिम मतांसाठी त्यांच्या दृष्टीने काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र आहेत. त्यामुळे मुंबईचे मुसलमान सुद्धा शिवसेनेला मत द्यायला तयार आहेत असं चित्र आहे. याचाच वेगळ्या प्रकारे अर्थ काढायचा झाला तर एकीकडे केंद्र भाजप शासनाकडनं वेळोवेळी मोठे प्रोजेक्ट्स आले, अनेक ठिकाणी, काही ठिकाणी पाण्याच्या योजनांचा मुद्दा असेल, काही ठिकाणी इतर काही सेवा सुविधांचा मुद्दा असेल, लाभार्थी तयार झालेले आहेत, त्यांना फायदे मिळालेले आहेत. मग तो कदाचित आरोग्याचा मुद्दा असेल, रस्त्यांचा बघाशी जसा म्हणालो तसा मुद्दा असेल, काही ठिकाणी प्रलंबित एअरपोर्टची कामं असतील, काही ठिकाणी हद्दवाढीचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे आहेत. त्यांना ज्या त्या प्रकारे प्रतिसाद मिळत गेलेला आहे, याचे सुद्धा लोक कबुली देत असले तरी सुद्धा तिकडचं नॅरेटिव्ह जर का बदललं असेल, महाराष्ट्रातलं एक वातावरण लोकांपर्यंत पोहोचत असतं, ते नकारात्मक आहे. दुसरीकडे कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत. जागा कोणाला कशी सुटली हा तर पुढचा मुद्दा आहे, पण अरे ज्यांच्याबरोबर आपण आतापर्यंत टीका करत होतो, वाद घालत होतो, आता त्यांच्या बरोबरीने आपल्याला प्रचार करायचा आहे, कदाचित त्यांचे झेंडे हातात घ्यायचे, आपल्या नेत्यांना तर अचानक दुसरीकडे उडी मारलेली, आता आपल्याला त्याच्याबरोबर जायचं आहे, हे सगळ्यांना पटलेलं नाहीये. ज्यांना जागा द्यायला पाहिजे होती त्यांना ती जागा दिलेली नाहीये, ज्यांना सांगण्यात आलं होतं त्यांना ती जागा मिळालेली नाहीये. अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे सुद्धा कार्यकर्ते नाराज आहेत. ते आपल्या नेत्यावर नाराज आहेत, कधी कधी ते पक्षावर सुद्धा नाराज आहेत आणि त्याचे सुद्धा परिणाम बघायला मिळू शकतात. आयाराम गैराम तर आहेतच, त्याचा तर मी मगाशी उल्लेख केलेलाच आहे.
काही उदाहरणं एक जी पटापट आठवत आहेत आणि ती सर्वपक्षीय आहेत. एखादं उदाहरण राहिलं असेल तर अर्थ असा नाही की त्या पक्षात ते घडलेलं नाहीये. सगळ्या पक्षातली उदाहरणं आहेत. सगळ्या पक्षातली नाराजी किंवा त्या पक्षाबद्दलची मित्र पक्षातली नाराजी आहे. शिवतारेंचं बंड अतिशय जोरदार त्यांनी टीका केली होती अजितदादांवरती. बंड थंड झालं. एकनाथ खडसे वापसी. आता जळगावमध्ये काय करायचं मग बाकीच्यांनी, हा मुद्दा कायम असणार आहे. अमरावतीत नवनीत राणा आता भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे. अमरावतीत मी जाऊन सुद्धा आलेलो आहे. अमरावतीमध्ये बाकीचे मित्रपक्ष यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेत नाराजी आहे, म्हणजे शिवसेना जी आता शिंदेची शिवसेना आपण म्हणतो तिथली नाराजी तर सोडून द्या. भाजपमध्ये सुद्धा नाराजीचे काही हुंकार ऐकायला मिळतात. खासगीत बोलताना असे प्रतिसाद ऐकायला मिळतात आणि चित्र बाकीच्या ठिकाणी सुद्धा. आता शिवसेना भाजपचं उदाहरण केल्यानंतर म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबलेका मुळीच नाही. तुम्ही मुंबईमध्ये या, उद्धव ठाकरे यांनी थेट यादी जाहीर करणं असेल, उमेदवार देणं असेल, याबद्दल काँग्रेस नाराज आहे आणि ते त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. संजय निरुपम यांनी तर याच मुद्द्यावरती पक्ष सोडण्याची भाषा केलेली आहे. वर्षा गायकवाड मुंबईच्या अध्यक्ष त्यांनी थेट टीका केलेली आहे की अशा प्रकारे एकतर्फी जागा जाहीर करू नयेत. सांगलीमध्ये शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना तिकीट दिल्यानंतर आजच्या घडीला सुद्धा आज सुद्धा विश्वजित कदम सांगली, नागपूर आणि दिल्लीच्या फेऱ्या करतायत, मुंबईच्या फेऱ्या करतायत, काँग्रेसची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत हायकमांडच्या. या घटना सुद्धा घडतायत. अशी अनेक उदाहरणं. मला आणखी रायगडचं घेऊया आपण उदाहरण. भरत शेठ गोगावले आणि तटकरेंच्या कन्या आमच्या कार्यक्रमात होत्या. आदिती तटकरे पुढारी न्यूजच्या, तिथे एकमेकांना साथ देण्याची भाषा करणारे भरत शेठ गोगावले. नंतर त्यांची भाषा बदलल्याचं सुद्धा बघायला मिळालं. वेगळे प्रयत्न चाललेत, वेगळा विचार चाललाय, अशा सुद्धा चर्चा तिकडे आपल्याला ऐकू येतात. म्हणजे विचार करा, कोकणातल्या रायगड पासून ते अमरावतीपर्यंत किंवा पुढे अगदी विदर्भापर्यंत सुद्धा अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी बघायला मिळतात. काही ठिकाणी उमेदवार, जागा आपल्याला आहे, उमेदवारही आपला आहे, पण उमेदवार चुकलेला आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. काही ठिकाणी जागा आपला आहे पण उमेदवार दुसऱ्या पक्षाला, ती जागा दुसऱ्या पक्षाला सुटलेली आहे म्हणून कार्यकर्ते नाराज आहेत. आणि काही ठिकाणी डॉमिनन्स आवडत नाहीये म्हणून सुद्धा नाराज आहेत. त्या बाबतीत म्हणायचं झालं तर जे आता ठाणे कल्याणमध्ये चाललेलं आहे, उदाहरण द्यायचं झालं तर, किंवा जसं शिवसेनेच्या बाबतीत, विशेषतः शिंदेच्या बाबतीत अनेक ठिकाणी आता पेपरमध्ये छापून आलेली चर्चा झालेली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव थेट जाहीर केलं जातं. नाशिकमध्ये गोडसे यांची जवळपास डिक्लेअर असलेली उमेदवारी त्यांना मिळते की नाही अशा प्रकारचं चिन्ह आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजेंना तिकीट मिळालेले, मात्र तरी सुद्धा मध्ये त्यांना बराच वेळ लागला होता, त्यामुळे त्यांचे समर्थक चिडले होते. या सगळ्याचे परिणाम, माझ्याकडे आणखी पण काही नावं असतील. मी जसं सांगितलं, संभाजीनगरात दानवे खैरे आहेच. खैरेंना यावेळी पुन्हा तिकीट देण्यात आलेले, दानवे नाराज आहेत. या सगळ्याचे पडसाद जरी त्या वेळेला पुष्पगुच्छ हातात घेतलेले हसरे चेहरे बघायला मिळत असले तरी सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये तो राग तसाच धुमसत राहतो. कधी कधी तो नेत्याचा राग त्यांच्यापर्यंत सुद्धा आलेला असतो. आणि हे मी जसं म्हणतोय तसं हे सर्वपक्षीय आहे, याच्यातून कोणताही पक्ष बाजूला करता येत नाही. अगदी धाराशिवचं सुद्धा ताजं उदाहरण सांगता येतील. जेव्हा तिकडे पाटीलताईंना विचारण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याच्या बाबतीत, त्यावेळी ते म्हणाले की मी महायुती वाढवण्याचा विचार करते, महायुतीचं काम करते, असं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं. त्यावेळी तो विषय सुद्धा मोठा व्हायरल झालेला आहे. आज सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार आहेत, पण तिथे सुद्धा बाहेरचा आणि आतला मुद्दा आहे. तिथे कदाचित वेगळा विषय चर्चेला जातो. राम सातपुतेंचा विषय तिथे आपण जर का बघितला सोलापूरला, तर तिथे बाहेरचा आणि इथला स्थानिक असा मुद्दा चर्चेला जाऊ शकतो. या प्रत्येक मुद्द्यामुळे स्थानिक निवडणूक ही एकावेळी स्थानिक मुद्द्यावरती, राष्ट्रीय मुद्दे तुलनेनं नेहमीच कमी असतात, पण स्थानिक मुद्दे प्रामुख्याने बघितले जातात. पण यावेळी हे स्थानिक मुद्दे अधिक डॉमिनंट होत आहेत. आणि विशेषतः ही आयाराम गयाराम जागा वाटप, प्रत्येक ठिकाणी दोन पक्ष, म्हणजे इतर ठिकाणी महायुती स्पष्ट, आधीची युती स्पष्ट होती, आघाडी स्पष्ट होती, युती शिवसेना भाजप, महाआघाडी किंवा आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी. आता महायुती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी, महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी. यामध्ये हा रागाचा परिणाम स्थानिक पातळीला बघायला मिळतोय. आणखी सुद्धा काही मुद्दे या निवडणुकीमध्ये तेवढे समोर अजून तरी येताना दिसत नाहीत, पण ते प्रत्यक्षात परिणाम करणारे आहेत आणि म्हणून सुद्धा ही निवडणूक पाडायची निवडणूक ठरणार आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा सध्या तरी शांत असला. परवा जरांगे पाटील म्हणालेले आहेत की त्यांनी आता नवीन तारीख दिली आहे, 6 जून पर्यंत काही झालं नसल्यास ते पुन्हा नव्या आंदोलनाची घोषणा करणार आहेत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर.
पण मराठा आरक्षणाच्या नंतर सुद्धा त्याची सुप्त लाट नेमकी काय आहे मतदारांमध्ये, मराठा समाजामध्ये, हे बघावं लागणार आहे. ती गेस करणं किंवा ती सरळ सरळ आपल्या बाजूने आहे किंवा आपल्या विरोधात आहे किंवा आपल्याला त्याचा वापर करता येईल असं कोणत्याच बाबतीत गाफील राहून राजकीय पक्षांना चालणार नाही. दुष्काळाचा मुद्दा आहे. बातम्या कमी येत आहेत, पण आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे चटके डिसेंबरपासून जाणवायला लागलेले आहेत. पुढारी न्यूज हा पहिला चॅनल होता की ज्यानं मुद्दा दुष्काळाचा कार्यक्रम सुद्धा केला होता. मराठवाड्यात जेव्हा जायची संधी मिळाली त्यावेळी हे चित्र डोळ्यानं पाहता आलं की आत्ताची जी काही हिरवाई तेव्हा दिसत होती ती केवळ परतीच्या पावसामुळे दिसत होती. परिस्थिती याच्यापेक्षा बिकट असणार आहे. तो मुद्दा आहे. रोजगाराचा मुद्दा तर प्रचंड प्रमाणात आहे. परीक्षा ज्याप्रमाणे पेपर फुटतायत तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, पण तो राजकीय पक्षाच्या पटलावर नाही आहे. पण ज्या प्रमाणात परीक्षा ढकलल्या जातात पुढे, निकाल वेळेवर लागत नाहीत, पेपर दरवेळी फुटतायत, या सगळ्याचा प्रचंड राग हा तरुणाईमध्ये आहे. हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. कांदा निर्यात बंदी घ्या तुम्ही. परवाच वाचलं होतं, कांदा निर्यात बंदी करायची, नंतर निवडणुकीच्या तोंडावर उठवायची, मात्र तोपर्यंत मार्केट आपल्या देशांतर्गत या मुद्द्यांमुळे आंतरराष्ट्रीय मार्केट मात्र तुमच्यापासून तुटत चाललेले आहेत. याचाही परिणाम होत आहे. बाकीचे अनेक स्थानिक मुद्दे तर आहेतच. काही ठिकाणी जसं मुंबईमध्ये इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा शहरी भागात असेल, तसा काही ठिकाणी खासदार आम्हाला उपलब्धच होत नाहीत, आमचे काही स्थानिक प्रश्न सोडवलेले नाहीत, असे सुद्धा मुद्दे उपस्थित केले जातात. हे मुद्दे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः जेव्हा तुम्हाला सत्ता गेल्या 10 वर्षामध्ये मिळालेली असेल, जेव्हा तुम्ही 2-2, 3-3 टर्म खासदार, आता 4-4 टर्म खासदार असतात, त्यावेळी हा स्थानिक पातळीचा अँटी इन्कम्बन्सी सुद्धा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. आणि यामुळे एक मुद्दा अगदी मला पटकन आठवला म्हणून मी नोंदवून ठेवला होता. काही ठिकाणी तर कारखान्यातून बिलं सुद्धा आमची क्लिअर झालेली नाहीयेत. हे सुद्धा मुद्दे उपस्थित होतात. आणि यामुळे स्थानिक परका उमेदवार, आपला उमेदवार, ही जागा कोणाची होती, हे सगळे मुद्दे, या सगळ्यांमुळे यावेळचा ट्रेंड हा आम्हाला हा उमेदवार नको, यामुळे मतदान होणार आहे असा माझा सध्याचा तरी होर आहे. सब्जेक्ट टू करेक्शन, पण सध्याचा तरी होर आहे, सध्याचा तरी अंदाज आहे. यावेळचा आम्हाला हा उमेदवार नको, या उमेदवाराला पाडायचं आहे, त्याच्या विरोधातला जिंकून येईल, हा सेकंडरी मुद्दा असेल, पण याला पाडायचं आहे किंवा हिला पाडायचं आहे हा मुद्दा असणार आहे. आणि त्या अर्थानं यंदाची निवडणूक ही कोणाला तरी पाडण्यासाठीची निवडणूक असेल. आणि पर्यायानं याचा परिणाम सर्व दोन्ही आघाडी आणि महायुती दोघांना सुद्धा फटका बसायला मिळेल अशा प्रकारे सध्या तरी चित्र दिसतंय. अर्थात निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानुसार वातावरण बदलत जातं, रसद पुरवली जाते, वेगळा मुद्दा मोठा होऊ शकतो, ट्रेंड बदलू शकतो. अजून सभा सगळ्यांच्या मोठ्या प्रमाणात होणं सुरू झालेलं आहे. आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांची मोठी सभा बघायला मिळेल. त्याच्यातून सुद्धा आपल्याला एक साधारण ट्रेंड लक्षात येईल की कशा प्रकारे मुद्दे मांडले जात आहेत. राज ठाकरेंना ट्रेंड लक्षात येतो, त्यामुळे त्यांच्या भाषणाच्या मुद्द्यांकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. एक मात्र नक्की, यंदाचं मतदान हे नकारात्मक मतदान असेल, ते पाडण्यासाठीचं मतदान असेल आणि त्याचा मोठा फटका दोघांनाही बसणार आहे. महायुतीला तो कदाचित जरा जास्त बसेल, महाविकास आघाडीलाही तो बसणार आहे. इनफॅक्ट महाविकास आघाडीला तर काही ठिकाणी ज्या हक्काच्या जागा असू शकल्या असत्या, ज्या अगदीच मिळवू शकणाऱ्या जागा असू शकल्या असत्या, तिथे सुद्धा तो बसण्याची शक्यता सध्या तरी वाटते. त्याबद्दल अधिक डिटेल्समध्ये पुन्हा कधीतरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचे मुद्दे काय असतील, यामध्ये एखादा मुद्दा याच्यात तुम्हाला ऍड करावा असा वाटेल का, तुमच्याकडे काय वातावरण आहे जरूर मला सांगा. या यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली तुम्ही तुमच्या कमेंट्स नक्की करा. आम्ही सोशल मीडियावर सुद्धा आहोत, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम, तिथे सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता आणि आम्हाला तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. मला टॅग जरूर करा, मी सुद्धा माझ्या पर्सनल अकाउंटवरनं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आणि मुद्दे आहेत, मतभेद असतील तर चर्चा तर होणारच, पाहत राहा, चर्चा तर होणारच दररोज यूट्यूबवरती, पुढारी न्यूजच्या यूट्यूब हँडलवरती. धन्यवाद.